देवाची स्तुती असो. आणि प्रियांनो, आज परत एकदा आपण या वचनाकडे प्रियांनो आपण जात आहोत. आणि मागील दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन या संदर्भामध्ये प्रियांनो आपण पाहत होतो. आणि जसं प्रियांनो आपण मंडळीचं रूपांतर याविषयी आपण पाहिलेलं आहे. महासंकटाचा काळ याच्याबद्दल प्रियांनो पाहिलं. आणि काही मागील आठवड्यापूर्वी प्रियांनो आपण पाहिलं हर्मगेदोनची लढाई या संदर्भामध्ये देखील प्रियांनो आपण अभ्यास केलेला होता. सो देवाची स्तुती असो, त्यामध्ये चांगली वार्ता, वाईट वार्ता ही सुद्धा आपण पाहिलेली आहे. परंतु ज्यावेळेला आता ह्या गोष्टी आपण पाहत असतो त्यावेळेला आणखीन एक विशेष करून प्रियांनो मला ही गोष्ट प्रामुख्याने समोर आणायची आहे. आणि ती म्हणजे आजचा मुद्दा मी म्हणत आहे की त्याला दिव्य आशा म्हणून आपण प्रियांनो पाहूया. काय आहे ती दिव्य आशा? आता आपण मंडळीचं रूपांतर, महासंकटाचा काळ हे टप्पे आपण पाहिले. हर्मगेदोनची लढाई आपण पाहिलेली आहे. आणि ख्रिस्ताचे दुसरे आगमन आता खरोखर ज्या प्रकारे आहे त्याकडे देखील आपण वळणार आहोत. परंतु त्याआधी हा मुद्दा प्रियांनो मी थांबून घेत आहे, तो म्हणजे दिव्य आशा आपल्याला सर्वांसाठी आहे. जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्यासाठी ती दिव्य आशा आहे. ती काय आहे दिव्य आशा, त्याकडे प्रियांनो आपण पाहूया. परंतु प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये हे सगळं काही लिहिलेलं आहे. शुभवर्तनामध्ये देखील प्रियांनो बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु ज्यावेळेला विश्वासणारे डगमगतात, त्यांना प्रियांनो समजत नाही नक्की आता पुढे काय होणार आहे. अशी परिस्थिती आजच्या काळामध्ये काही मंडळांची, काही प्रियांनो विश्वासणाऱ्यांची आहे. परंतु पावलाच्या काळामध्ये देखील असे काही लोक होते किंवा मंडळी होती की त्यांना देखील त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती की नक्की यामध्ये आता कसं होणार, काय होणार आहे. पौल हा म्हणून थेसलोनिच्या मंडळीला प्रियांनो त्या ठिकाणी पत्र लिहून सांगत आहे ते सर्व काही. परंतु त्याआधी थोडीशी आपण जर पार्श्वभूमी जर बघितली तर त्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की पौल हा थेसलोनीच्या मंडळीमध्ये जाऊन राहिला होता. आणि त्यांनी वेगवेगळ्या रीतीने शुभवर्तमान त्यांना सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्यांनी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त आता परत एकदा येणार आहे, हे सुद्धा त्यांनी मंडळीमध्ये असताना त्यांनी सांगितलं. आणि मंडळीला ते आश्वासन दिलं की प्रभू लवकर येणार आहे आणि विश्वासणाऱ्यांना तो घेऊन जाणार आहे आणि त्याच्या राज्यामध्ये आपण सर्वजण प्रवेश करणार आहोत. त्याचं राज्य त्या ठिकाणी तो स्थापन करणार आहे. आणि मग ते संपूर्ण रीतीने 1000 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी खरोखर आशीर्वादित जीवन मिळणार आहे. हे त्यांच्यामध्ये राहून पौलाने सांगितलं. आणि प्रियांनो तो नंतर निघून गेलेला आहे. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं की काही लोकांनी प्रियांनो खोटे शिक्षक ज्याला म्हणतो आपण, ते खोटे शिक्षक आले आणि त्यांनी वेगवेगळ्या रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल काही सांगितलं. आणि एक तर असं झालं की त्यामध्ये एकाने पौलाच्या नावाने पत्र लिहिलं मंडळीला, थेसलोनीच्या मंडळीला. आणि येशू ख्रिस्त ज्याचं राज्य किंवा त्याचं आगमन जे आहे किंवा महासंकटाचा काळ आहे याबद्दल सांगताना सांगितलं की आपण महासंकटाच्या काळामध्ये आहोत आत्ता. खोटे शिक्षक त्यांना सांगते. आणि ज्याला स्वर्गारोहण म्हणतो, मंडळी घेतली जाईल, ते आता होऊन गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात निघून गेलेलं आहे, त्याच्या मंडळीला तो घेऊन गेलेला आहे. आणि मग आता त्या मंडळीमध्ये सर्व लोक अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना समजणं हे कसं काय असं झालं. पौलाने तर आम्हाला शिकवलं होतं, पौलाने तर आम्हाला सांगितलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्याच्या लोकांना तो घेऊन जाणार आहे, आम्ही त्याच्या राज्यामध्ये राहणार आहोत, हे सर्व. परंतु आता एक गडबड झालेली आहे. आणि मग त्यांच्यामध्ये आणखीन अशा काही गोष्टी घडल्या की त्यांचे प्रियजन जे आहेत ते सुद्धा मरण पावले. आणि मग तो एक मोठा प्रश्न तयार झाला की येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे असं पौलाने पण आम्हाला सांगितलं होतं, पण आमचे प्रियजन पण मरण पावले. आणि मग आता त्यांना कोण घेऊन जाणार, ते कसे काय स्वर्गामध्ये तिथे येणार, ते तर मरण पावले. असं म्हणून ह्या मंडळीमध्ये प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने गफलत त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून पौलाला खरं तर वेगवेगळ्या रीतीने ही जी पत्र आहेत ही त्याला त्या ठिकाणी लिहावी लागलेली आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला आपण
थेसलोनिकरासचे दुसरे पत्र आपण वाचतो, पौलाचे थेसलोनिकरास दुसरे पत्र, आणि त्याच्या दुसऱ्या अध्यायापासून आपण जरी 5व्या वचनापासून वाचलेलं आहे शास्त्रभाग, परंतु पहिलं, दुसरं आणि तिसरं वचन मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी वाचते. तिथं म्हटले, बंधुजनो, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्या जवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तधैर्य सोडू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. एक पत्र आले तिथं त्या मंडळीमध्ये पावलाच्याच नावाने, की जे पावलाने लिहिलं नव्हतं, पण ते कुठल्या तरी खोट्या शिक्षकांनी ते लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या पत्रातला मजकूर वाचून मंडळीमध्ये घबराट निर्माण झालेली आहे, अस्वस्थते झालेले आहेत. आता पुढे काय नक्की, पाऊल तर आम्हाला सांगून गेलं होतं, पण पत्र तर दुसरंच काहीतरी सांगत आहे. म्हणून ते दुसऱ्या वचनात म्हणत आहे की तुम्ही एकदम, दुसऱ्या वचनाची सुरुवात आहे, तुम्ही एकदम दचकून चित्तधैर्य सोडू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने, कोणता आत्म्या आम्हाला माहीत नाही, पण असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. आमच्याकडून ते आलेलं आहे असं आम्ही म्हणत नाही आहे, ते पत्र आम्ही लिहिलेलं नाही, तसलं वचन आम्ही काय सांगितलं नाही, त्यामधला मजकूर आमचा नाही आहे, घाबरून जाऊ नका. तिसरं वचन, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल. तो महान संकटाचा काळ जो आहे तो येण्याआधी पाऊल म्हणत आहे त्या ठिकाणी अनीतिमान पुरुष प्रगट होईल. आपण जे मागच्या वेळेला पाहिलं प्रियानो, की 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आहे आणि त्याच्या सुरुवातीलाच अनीतिमान पुरुष त्या ठिकाणी प्रगट होणार आहे. आणि तो प्रगट होण्याआधीसुद्धा अशी काही परिस्थिती येणार आहे की लोक विश्वासाचा त्याग करणार आहेत. म्हणजे काय, देवावरती त्यांचा विश्वास नसणार. आणि म्हणून तिसरं वचन परत एकदा व्यवस्थित वाचा, तिथं म्हटलेलं आहे, तिसरं वचन थेसलोनिकरास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि 3ऱ्या वचनात म्हटले, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर, तो दिवस म्हणजे कोणता, महासंकटाचा काळ, त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन लोक विश्वास सोडतील. विश्वास सोडतील म्हणजे काय, देव नाहीच जगात अशी प्रियानो वाक्य बोलणारे किंवा असं बोलणारे लोक तुम्हाला दिसतील. कारण सर्वत्र माणसं त्यांच्या हाताच्या कृतीने, त्यांच्या बुद्धीने सर्व काही आता अशा काही गोष्टी करायला लागणार आहेत की त्यांना देव नाही, हे सगळं तर आपणच घडवलेलं आहे असं त्यांना वाटायला लागणार आहे. म्हणजे सर्व काही शास्त्रोक्त पद्धतीने होत आहे, किंवा कदाचित आजच्या काळामध्ये आपण म्हणून तंत्रविज्ञान इतकं प्रगत झालेलं असेल की माणसांना असं वाटणार आहे की देव म्हणून आत्तापर्यंत आपल्याला लोकांनी फसवलं, या पाळक लोकांनी फसवलं, या धार्मिक लोकांनी फसवलेलं आहे असं म्हणणारे लोक आता येतील. आणि किंबहुना आज सुद्धा आहेत प्रियानो. आणि म्हणून पाऊल सांगत आहे की तो महासंकटाचा काळ येण्याआधी लोक विश्वासाला त्यागणार आहेत, सोडून टाकणार आहेत. पण पुढं काय म्हटलेलं आहे, आणि मग विश्वाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल. जो ख्रिस्त विरोधी आपण म्हणतो अनीतिमान, तो त्यावेळेला प्रगट होईल. म्हणजे विश्वासाचा जीवन चालत चाललेलं आहे आपलं, आणि अचानक रीतीने प्रियानो त्या ठिकाणी मंडळी घेतली जाणार आहे, विश्वासाचा त्याग त्या ठिकाणी होणार आहे. नंतरच्या काळामध्ये प्रियानो विश्वासाचा त्याग झाल्यानंतर मग ते 7 वर्ष प्रियानो त्या ठिकाणी सुरू होणार आहे. पण ते सुरू होण्याआधीसुद्धा तो अनीतिमान पुरुष येईल, मंडळी घेतली जाईल, विश्वासाचा त्याग, अनीतिमान पुरुष येईल आणि प्रियानो 7 वर्षाचा महासंकटाचा काळ. हे पाऊल आता त्या मंडळीला प्रियानो समजावून सांगत आहे, कारण त्यांच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे हे कन्फ्युजन देखील प्रियानो आजच्या काळामध्ये सुद्धा काही, मगाशी मी म्हटलं जसं मंडळांमध्ये आणि विश्वासणाऱ्यांमध्ये प्रियानो झालेलं आहे, आणि ते समजून घेणं फार गरजेचं आहे. 4थं वचन काय म्हणत आहे मग, तो नाशाचा पुत्र
विरोधी व ज्याला देव किंवा भजनी म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणार आहे. तो ख्रिस्तविरोधी, जसं म्हटलं प्रियानो, की मंडळीचं रूपांतर होणार आहे, घेतली जाणार आहे, विश्वासणारे लोक घेतले जाणार आहे आणि लोक दुसरे आहेत देवाच्या नावावरती विश्वासाचा त्याग आता बाकीचे सोडून देणार आहेत, असे लोक त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि मग तो ख्रिस्तविरोधी प्रगट होणार आहे, तो वाईट अनितिमान पुरुष प्रगट होणार आहे, की ज्याला पौल म्हणत आहे लोक त्याला देवसुद्धा म्हणतील अशी परिस्थिती आहे. आणि तो देवाच्या पुत्राचा तो विरोध करणार राहणार आहे. लोकांना तशा प्रकारे तो बहकून टाकणार आहे किंवा सांगून टाकणार आहे की देव काहीच नाही आहे आणि जे काही येशू ख्रिस्ताबद्दल लोक सांगत होते ते सगळं वाईट आहे किंवा ते खोटं आहे. आणि त्याला भजनीसुद्धा म्हटलेलं आहे. कदाचित तो असं पण असू शकतं की तो गाण्यांच्याद्वारे लोकांना भुलवत जाणार आहे. मग ती त्या भजनी म्हटल्यावर ते काय भजन नाही, फक्त ते वेगवेगळ्या रीतीने प्रियानो लोकांना स्वतःकडे तो आकर्षित करणार आहे. मग आजकालचे प्रियानो वाद्य वाजवणाऱ्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये असतील, आजकालचे जे धून आहेत, वेगवेगळ्या रीतीने गाणी गायली जातात, त्या गाण्यांच्या माध्यमाच्या द्वारे लोकांना तो भ्रमिष्ट करून टाकणार आहे, हे वचन त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि मग तो पुढं म्हणत आहे, त्याला भजनी म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, त्या बाकीच्या लोकांपेक्षाही मी सर्वश्रेष्ठ आहे हे तो दाखवून देणार आहे. म्हणजे मी देव आहे, दुसरं कोणी नाही, मीच आता देव आहे. ते बाकी तर सांगणारे होते ते सगळं खोटं सांगणारे होते, पण मी देव आहे असं तो स्वतःला म्हणणार आहे. आणि लोक त्याला देव म्हणतील आणि त्याच्या मागे सुद्धा जातील आणि तो जे काही सांगेल करायला ते आवडीने ते करायला सुरुवात कर. मग किती वाईट आणि भयंकर गोष्ट असू द्या, ते त्याच्या मागे लागून करतील. या गोष्टीमधून प्रियांना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जगाच्या चालीरीतीने, जगाच्या गोष्टींप्रमाणे त्याच्या मागे आपल्याला धावायचं नाही आहे. त्या कृतींप्रमाणे, त्या निर्णयांप्रमाणे आपल्याला जायचं नाही. आपण वेगळे केलेले लोक आहोत. आणि म्हणून जग एखाद्या गोष्टींमध्ये प्रियांनो त्यांचं करिअर करत असतील, ते व्यवसाय तशा करत असतील, त्यांची विचारसरणी असेल, तर त्या बाजूला प्रियांनो आपण न जाता विशेष लक्ष त्याहूनही उंच वर प्रभूचं दुसरं आगमन होणार आहे आणि आपण सर्व जाणार आहोत. या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर त्या जाळ्यामध्ये पण आपण अडकणार नाही. पुढं म्हटलेलं आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात तो येऊन बसणार आहे. दोन गोष्टी यामध्ये प्रियांनो प्रामुख्याने आपल्याला दिसत आहेत. ते म्हणजे एक, विश्वासाचा त्याग त्या ठिकाणी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियांनो की तो अनितिमान पुरुष त्यावेळेला प्रकट होणार आहे. ह्या सर्व गोष्टी वचनामध्ये दिलेल्या आहेत. परंतु आता मी जसं म्हटलं प्रियांनो, 1000 वर्ष देवबापाचं राज्य कधी होईल? ज्यावेळेला येशू ख्रिस्त सैन्यानिशी सैतानाला ताब्यात घेईल आणि त्याच्या लोकांचा नाश करेल. पण हे सुद्धा कधी होईल? महासंकटाचा काळ 7 वर्षाचा आधी यायला पाहिजे. पण महासंकटाचा काळसुद्धा होण्याआधी काय होणार आहे? तर हा अनितिमान पुरुष प्रगट होणं गरजेचं आहे. हा अनितिमान पुरुषसुद्धा प्रियांनो कधी प्रगट होईल? ज्यावेळेला विश्वासाचा त्याग लोक करायला लागतील. आणि विश्वासाचा त्यागसुद्धा कधी होईल प्रियांनो? ज्यावेळेला मंडळीचं रूपांतर होईल, त्यावेळेला नंतर विश्वासाचा त्याग होणार आहे. तर हे घटनाक्रम आहेत, ते आपल्याला प्रियांनो समजून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये विशेष करून आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की विश्वासाचा त्याग हा प्रसंग किंवा ही घटना त्यावेळेला होणार आहे ज्यावेळेला एक व्यक्ती ह्या जगामधून काढून घेतला जाणार आहे. थोडं बारकाईने लक्ष द्या. घटनाक्रम मी उलटा सांगत आलो मगाशी, आता घटनाक्रम परत एकदा मी सरळ सांगत आहे. आपण चाललेलो आहोत पुढे पुढे आणि म्हणत आहोत येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे आणि ते महासंकटाचा काळसुद्धा येणार आहे. पण त्याआधी मंडळी घेतली जाणार आहे. मंडळी घेतली जाणार आहे
पण नंतर इथं काय होणार आहे प्रियानो? लोक विश्वासाचा त्याग सुद्धा त्यावेळेला आणि तेव्हा त्याच्या आधीसुद्धा करायला सुरुवात करतील. किंबहुना आता काही लोक करतही आहेत. मंडळीचं रूपांतर होण्याआधी लोक विश्वासाला सुद्धा नाकारत आहेत. आपल्या सुवार्तिकांपैकी देखील प्रियानो बऱ्याच लोकांना तो अनुभव आलेला आहे की जे सुवार्ता कार्य करत आहेत त्यांना वेगवेगळ्या रीतीने धमक्या येतात. त्यांना सांगितलं जातं चित्रपट दाखवू नका, बंद करा. भारतामध्ये सुद्धा प्रियांनो आज ख्रिस्ती मंडळांमध्ये प्रियांनो लोक घुसून त्या ठिकाणी प्रियांनो त्यांच्या देवाची उपासना करायला लागलेत. बाकी ख्रिस्ती लोकांना प्रियांनो ते मारझोड करायला लागलेले. मागील आठवड्यातली सुद्धा घटना आहे प्रियांनो. उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये लोकांना त्यांच्या विश्वासापासून दूर जाण्यासाठी म्हणजे येशू ख्रिस्ताचा नाकार त्यांनी करावा म्हणून छळ केला पण जात आहे, मारझोड होते आहे. बांधलेले चर्च बिल्डिंग्स किंवा मंदिरं जी आहेत ती सुद्धा तोडली जात आहेत विश्वासणाऱ्यांची. आणि हे ज्या वेळेला सर्व होतं त्यावेळेला विश्वासणाऱ्यांपैकी काही लोक घाबरतात आणि ते म्हणतात जाऊ दे ना, एवढं काय देव करून बसलेलं आहे. किंवा असं काही लोक विचार करत असतील की तोच एक देव पडला का, आता दुसरे पण भरपूर देव आहेत, जाऊ दे. हे इतका छळ करून जर प्रार्थना करायची तर काही लोक काय करतील, विश्वासाला नाकारतील. पण दुसरे काही लोक आहेत त्याच्यामध्ये, ते काय म्हणतील, नाही नाही नाही, काही झालं, छळ झाला, हाच जिवंत देव आहे, याचीच आम्ही उपासना करणार. असं म्हणून एक गट तिथं राहील. म्हणजे एका मंडळीचे दोन भाग परत होतील. काही लोक विश्वासाला त्यागतील. किंबहुना सुरू आहे आता ही घटना. आणि म्हणून हा क्रम तुम्ही लक्षात असू द्या की लोक विश्वासाचा त्याग त्या ठिकाणी ते करणार आहेत. पण काही जण आहेत की ते विश्वासामध्ये टिकून आहेत. ते विश्वासात का टिकून आहेत माहिती आहे का? कारण एक व्यक्ती जगामध्ये आहे आणि तो विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी मदत करत आहे. पण असं काही प्रसंग पुढे येणार आहे की विश्वासणारे प्रियांनो घेतले जातील आणि बाकीच्या जगामध्ये लोक देवाच्या नावाला तुच्छ लेखतील, वाईट असं म्हणतील. ते त्यांना बिलकुल प्रोत्साहन मिळणार नाही की देवावर विश्वास ठेवा म्हणून. उलट देव नाहीच जगामध्ये आणि मीच तो देव आहे असं अनितिमान मनुष्य जो आहे, ख्रिस्त विरोधक जो आहे, अँटी क्राइस्ट ज्याला आपण म्हणतो, तो मात्र स्वतःला प्रगट करत राहणार आहे. मग जगातला हा व्यक्ती कोण आहे की ज्याला घेतलं जाणार आहे? कारण ह्याच पुढच्या वचनामध्ये जो शास्त्रभाग म्हणून आपण वाचला होता तिथं आपण आता लक्ष देऊया की थेसलोनिकराचे दुसरे पत्र, त्याचा 2रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी तुमच्याबरोबर असताना, पौल म्हणत आहे थेसलोनिकच्या मंडळीला, मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हा सांगत असे याची तुम्हाला आठवण नाही काय? त्याने नेमलेल्या समय, कोणी? देवाने नेमलेल्या समय, म्हणजे त्याने नेमलेल्या समयी प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून जे आता प्रतिबंध करत आहेत ते तुम्हास ठाऊक आहेत. ज्यावेळी परमेश्वर जगामध्ये येणार आहे तो सुद्धा त्याच्या वेळेनुसार येणार आहे. पण ख्रिस्त विरोधक सुद्धा एक असा त्याच्या नेमलेला समय तो येणार आहे, तो त्याच्या आधीसुद्धा येणार नाही आहे. पौल म्हणत आहे त्याच्याबद्दल, अन्यवेळी नाही म्हणून हे तुम्हाला प्रतिबंध करत आहेत. 7वं वचन, कारण अनितीचे रहस्य आत्ताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. कोण काढला जाईल? 7वं वचन प्रियांनो लक्षात द्या. कारण अनितीचे रहस्य आत्ताच आपले कार्य चालवत आहे. म्हणजे वाईट लोक त्यांचं कार्य सर्व जगामध्ये करत आहेत. आणि जरी आपल्याला आजच्या काळामध्ये तो ख्रिस्त विरोधक, तो ख्रिस्त विरोधी अजूनही आपल्याला माहीत नाही नक्की कोण आहे, पण त्याचं कार्य मात्र सर्वत्र सुरू झालेलं आहे. कधीपासून? पौलाच्या काळापासून, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या काळानंतर सुद्धा हे आत्तापर्यंत 2021 सालामध्ये आपण आहोत, तोपर्यंत तो कार्य नुसतं करत आहे. पण अजून तो ख्रिस्त विरोधक कोण आहे, ख्रिस्त विरोधी कोण आहे आपल्याला समजलं नाही. का समजलं नाही? कारण एक जण असा आहे
की तो त्याला भूतलावरती येण्यापासून रोखत आहे प्रियानो, त्याला थांबवत आहे. कोण आहे तो? पौल त्याच्याबद्दल सांगत आहे प्रियानो 7व्या वचनामध्ये. आणि तो व्यक्ती ज्यावेळेला काढला जाईल त्यावेळेला हा नीतिमान पुरुष भूतलावरती सगळ्यांना दिसायला लागेल आणि सर्वत्र लोक त्याला नमन करतील, त्याचं पूजन करतील. पण एक असा व्यक्ती आहे की तो त्याला अजून भूतलावरती येऊ देत नाही आहे, त्याला दाबून ठेवत आहे. त्याच्याबद्दल इथं म्हटलेलं आहे 7वें वचन, कारण अनितीचे रहस्य आत्ताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे, तो व्यक्ती त्याला प्रतिबंध करत आहे भूतलावर येण्यापासून. जो व्यक्ती प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. मधूनच तो काढला जाईल, पण तो काढण्याआधी तोपर्यंत प्रतिबंध करत राहणार आहे त्याला, त्या अनितिमान पुरुषाला भूतलावर येण्यापासून रोखणार आहे. कोण आहे तो व्यक्ती? 8व्या वचनामध्ये म्हटलं, मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. म्हणजे हा व्यक्ती काढला जाईल आणि मग अनितिमान पुरुष प्रगट होईल. त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करेल. प्रभू येशू ख्रिस्त आला म्हणजे याला तो नष्ट करणार. एक असा व्यक्ती आहे की जो या भूतलावरती त्या ख्रिस्त विरोधकाला त्याच्या वाईट कृत्यांना प्रगट होण्यापासून तो थांबवत आहे. आणि ज्यावेळेला हा काढला जाईल व्यक्ती त्यावेळेला अनितिमान पुरुष वर येणार आहे आणि मग लोकांना ते दाखवणार आहे, लोक त्याचं नमन करणार आहेत. पण ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त खरंच येणार आहे त्यावेळेला मुखातील तलवारीने प्रियानो त्याचा नाश करणार आहे. हा दुसरा तिसरा कोणी नाही. फार संभ्रमामध्ये प्रियानो मी ठेवत नाही, परंतु पौल इथं म्हणत आहे पवित्र आत्म्याबद्दल. पौल पवित्र आत्म्याबद्दल सांगत आहे. शेवटच्या काळामध्ये पवित्र आत्मा हा सुद्धा काढून घेण्यात जाणार आहे आणि तो अजून आपल्यामध्ये काम करत आहे. म्हणून तो पवित्र आत्मा जो व्यक्ती आहे, जो त्रैक्यामधला तिसरा व्यक्ती म्हणतो प्रियानो, तो दैवी आहे, तो सैतानापेक्षा सामर्थ्यशाली आहे. आणि म्हणून तो या भूतलावरती ख्रिस्त विरोधक जो भूमिगत आहे, अजून ज्याला आपण म्हणू अंडरग्राऊंड आहे, लपून छपून आहे, त्याचं कार्य वर येण्यासाठी, प्रगट होण्यासाठी पवित्र आत्मा त्याला सप्रेस किंवा दाबून टाकत आहे. कारण लोकांचं तारण अजून व्हायचं आहे, बऱ्याचशा लोकांना अजून ख्रिस्तामध्ये आणायचं आहे, आत्मे जिंकले जाण्याचं कार्य. आणि म्हणून आजच्या काळामध्ये हा पवित्र आत्मा सर्वत्र काम करत आहे. कसलं काम करत आहे? लोकांच्या अंतःकरणामध्ये टोचणी देत आहे. ज्यांनी ख्रिस्ताचा अजून स्वीकार केलेला नाही त्यांच्या हृदयाला बाहेरून टोचणी देत आहे. त्यांना सांगत आहे हे पाप सोडून दे, येशू ख्रिस्ताला स्वीकार कर, तो जिवंत देव आहे. हे त्यांना प्रियानो त्यांच्या अंतःकरणात टोचत राहतोय. तो ज्यावेळेला प्रियानो या सर्व समय जवळ येईल त्यावेळेला देव त्याचा पवित्र आत्मा काढून घेणार आहे. त्याच्याबद्दल 7व्या वचनामध्ये प्रियानो म्हटलेलं आहे. उलगडा परमेश्वराच्या वचनातूनच प्रियानो सांगत आहे. आणि म्हणून नीट वाचा 7वं वचन, कारण अनितीचे रहस्य आत्ताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. आणि मग काढला गेल्यानंतर मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करेल. याबद्दल प्रियानो आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून ही एक दैवी आशा आहे. ही दैवी आशा आहे प्रियानो, की आज देखील पवित्र आत्मा त्याचं कार्य करत आहे. आणि तुम्हाला आणि मला वचनातून जे गोष्टी आपल्याला प्रियानो समजून घ्यायच्या आहेत, आपलं तारण व्हायचं आहे, तो आजही शिक्षक म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला तो प्रियानो मार्गदर्शन करत आहे. दैवी आशा ती आहे की आपण त्या महासंकटाच्या काळामध्ये, त्या अनितिमान पुरुषाच्या काळामध्ये आपण राहणार नाही प्रियानो. जरी आज तो प्रसंग आला तर तो अनितिमान पुरुष येण्याआधी मंडळी, विश्वास ठेवणारे लोक घेतले जाणार आहेत. आणि त्याच्याबरोबर प्रियानो पवित्र आत्मासुद्धा जगातून काढला जाणार आहे. मग ह्या जगामध्ये कोण राहणार आहे प्रियानो?
सर्व दुसऱ्या धर्मातले लोक किंवा नास्तिक लोक किंवा जे प्रियानो त्याला आपण म्हणू तंत्रविज्ञान, टेक्नॉलॉजी याच्यावरती भरोसा ठेवणारे आणि देवाला नाकारणारे असेच लोक या भूतलावर राहणारे, आणि ते सगळे अशा प्रकारचे लोक त्या अनितिमान पुरुषाच्या चरणाजवळ आपलं डोकं ठेवणार आहेत. त्याला देव म्हणणार आहेत प्रियानो ते, कारण त्याच्या हातामध्ये आता सर्व काही सत्ता राहणार आहे. आणि म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की येशू ख्रिस्त 1000 वर्ष त्याचं राज्य करण्याआधी सैतानाला ताब्यात घेतलं जाणार आहे. त्याआधी 7 वर्ष महाभयंकर काळ राहणार आहे. त्याआधी अनितिमान पुरुष प्रगट होणार आहे. त्याआधी देवाचा पवित्र आत्मा काढून घेतला जाणार आहे. आणि त्याआधी मंडळीचं प्रियानो रूपांतर होणं गरजेचं. म्हणजे आपण आता वाटचाल जी करत आहोत ते मंडळीच्या रूपांतराकडे लक्ष लागलेलं आहे. आणि ते कधी होईल, केव्हा होईल आपल्याला सांगता येत नाही. ते आज आणि आत्तासुद्धा प्रियानो या घटकेला होऊ शकतं असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि म्हणून ही दैवी आशा जी आहे ही तुम्हाला आणि मला प्रोत्साहन देत राहते की आपण त्याकडे विशेष प्रियानो लक्ष द्यावं की देवाचा आत्मा आजही तुम्हाला आणि मला चालवत आहे. तुम्ही पवित्र शास्त्र कधीही घेऊन बसा, तो तुमच्याशी प्रियानो बोलत राहणार आहे. आणि म्हणून प्रियानो संधी आहे तोपर्यंत देवाचं वचन वाचून समजून घ्या, स्वतःच्या आत्म्याचं प्रियानो तारण करून घ्या. कारण तुम्ही आणि मी देवासाठी फार महत्त्वाचे लोक आहोत, VIP आहोत आपण प्रियानो. आणि या VIP लोकांना प्रियानो परमेश्वर कधीही त्या महासंकटाच्या काळामध्ये जाऊ देणार नाही. तो प्रियानो मुद्दामून VIP लोकांसाठी या भूतलावरती कदाचित भरपूर VIP लोक असतील, मोठमोठे देशांचे मोठमोठे राष्ट्रपती असतील, सैन्य बळ त्यांच्याकडे असेल, श्रीमंत लोक, अब्जावधी लोक, म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा पाणी आहे, सामर्थ्य आहे, त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते प्रियानो. आपण रस्त्यावरती सुद्धा पाहतो, ज्यावेळेला एखादा मंत्री संत्री जरी चालला असला तर त्याच्यासाठी रस्ता मार्ग चांगला तयार करण्यासाठी सर्वसामान्य लोक, मग कितीही तो प्रियानो मोठा मनुष्य असेल तर त्या लोकांना रस्त्यावरून बाजूला केलं जातं. VIP ट्रीटमेंट त्यांना आधी मार्ग दिला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी VIP ट्रीटमेंट आपल्याला माहिती प्रियानो. मग श्रीमंत लोक असतील तर त्यांना सुद्धा VIP ट्रीटमेंट मिळते वेगवेगळ्या ठिकाणी. अगदी त्याच प्रकारे परमेश्वर या भूतलावरती त्याच्या लोकांना VIP ट्रीटमेंट देत आहे प्रियानो. आणि ती VIP ट्रीटमेंट म्हणजे काय? विशेष करून त्याने आपला पवित्र आत्मा ह्या लोकांसाठी या भूतलावर त्याने दिलेला आहे, पाठवलेला आहे, की जो आपण पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रियानो पाहिला की तो सर्वसामान्य लोकांवरती आला आणि तो मार्गदर्शन म्हणून प्रियानोत राहिलेला. का? तर त्याच्या विश्वासणाऱ्यांना. असं प्रियानो 2000 वर्षापासून, म्हणजे 21व्या प्रियानो आपण वर्षामध्ये इथं आहोत, तेव्हापासून देवाचा आत्मा प्रत्येक पिढीमध्ये काम करत आलेला आहे. आणि तो अशा रीतीने दिलेला आहे की त्या पिढीतल्या लोकांनी विश्वास ठेवावा आणि त्यांनी वचनाप्रमाणे वागावं. आणि जरी ते मरण पावत असतील तर ख्रिस्तामधल्या विश्वासाप्रमाणेच त्यांनी मरावं, म्हणजे पुनरुत्थानाच्या वेळेला मंडळीचं रूपांतर होईल. त्यावेळेला हे लोक सगळे उठवले जातील, प्रत्येक पिढीमधून उठवले जातील. हे कोणाचं कार्य आहे? त्याच पवित्र आत्म्याचं कार्य आहे की ज्याने त्यांना समजावून सांगितलं भूतलावर जिवंत असताना त्यांनी विश्वास ठेवावा, त्यांनी पश्चाताप करावा, देवाच्या वचनामध्ये वाढावं. म्हणून त्या पवित्र आत्म्याने प्रत्येक पिढीमध्ये काम करतो आणि आज देखील करत आहे प्रियानो. ती संधी विसरू नका, त्या देवाच्या पवित्र आत्म्याला विसरू नका. आणि म्हणून तुम्हाला आणि मला ही दैवी आशा आहे की पुढे आपल्याला प्रियानो जे दिवस पाहायला मिळणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियानो आगमन झाल्यावर, ते आज देवाचा आत्मा आपली तयारी करून घेत आहे. आपल्याला अनाथ असं परमेश्वराने सोडलेलं नाही आहे प्रियानो. कदाचित या भूतलावरती आपण ख्रिस्ती लोक मायनॉरिटीमध्ये म्हणून गणले जातो. भारत देशामध्ये तर आणखीनच अल्पसंख्यक म्हणून आपण गणले जात असतो. परंतु संपूर्ण भूतलावरती देखील आता परिस्थिती अशी काय हळूवार रीतीने सगळीकडे बदलत चाललेली आहे की विश्वासणारे राष्ट्रसुद्धा
अमेरिका का सारखा देश आहे, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड, ह्या जे काही प्रियांनो पूर्वी ख्रिस्ती राष्ट्र म्हणून धरले जात होते, आता त्याच्यामध्ये लोकसंख्या ख्रिस्ती लोकांची कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजे विश्वासणारे कमी कमी होत चाललेले. तर एवढी परिस्थिती आलेली आहे की त्यांचे बांधलेले मोठमोठे चर्च बिल्डिंग्स विकून टाकले, कारण ते बंद करण्यात आलेले आहेत. ते काही वेळेला मुसलमान लोकांना आणि काही वेळेला हिंदू लोकांना देऊन टाकलेले. अशी परिस्थिती आज या क्षणाला जगामध्ये आहे प्रिया. आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. विश्वासणारे राष्ट्र हे त्यांच्यामध्ये असलेले मोठमोठे चर्च बिल्डिंग्स बंद पाडत आहेत आणि दुसऱ्या मात्र धर्माचे लोक त्या ठिकाणी उपासना करत आहेत. दैवी आशा काय आहे? तुम्ही आणि मी जरी संख्येने कमी आहोत आता या भूतलावरती, पण तरी देखील प्रियांनो, देवाने त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे की आपल्याला तो बळ देतो, आपल्याला शक्ती देतो, आपल्याला सामर्थ्य देतो, आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्याला त्याच्या वचनामधून वाचत असताना प्रियांनो बोलत असतो तो, हे बघ हे वचन तिथं आहे. आपला निभाव यामध्ये प्रियांनो लागावं. आपलं जीवन हे देवाच्या पवित्रतेमध्ये प्रियांनो आपण जगावं. यासाठी आपल्याला हा पवित्र आत्मा दिलेला आहे आणि त्याला आपल्या जीवनामध्ये स्थान देणं फार गरजेचं आहे प्रियांनो. ती दैवी आशा प्रियांनो देवबापाने दिली. लक्षात घ्या, ज्यांचा खरंच बाप्तिस्माच नाही म्हणत मी, परिवर्तन ज्यांचं झालेलं आहे, पश्चाताप करून देवाचा स्वीकार केलेला आणि आजही पवित्र मार्गामध्ये प्रियांनो ते चालत आहेत, त्यांनाच हा पवित्र आत्मा दिलेला आहे. पण बाकीच्यांना देखील प्रियांनो तो टोचणी करत आहे. त्यांनी पश्चाताप करावा आणि या गटामध्ये त्यांनी सामील व्हावं. मग त्याच्यातले काही कदाचित ख्रिस्ती लोक आहेत आणि ख्रिस्तीतर लोकसुद्धा आहेत. ख्रिस्ती लोक पण आहे त्याच्यामध्ये की नावाला नामधारी म्हणून ते जीवन जगत आहे. त्यांनासुद्धा तो टोचणी देत आहे की विश्वास ठेव बाबा, दिवस जवळ आलेले आहेत. प्रियांनो, अगदी ज्याप्रमाणे आपण म्हणतो की देवाला हे ख्रिस्ती लोक का महत्त्वाचे आहेत, कारण प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः आपल्याला काय म्हटले प्रियांनो? मत्तेकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय जर काढला तुम्ही, तर आपण काय इम्पॉर्टंट लोक आहोत प्रियांनो, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे. काय म्हटले बघा त्यांनी? मत्तेकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याचं प्रियांनो 3रा अध्याय नाही, क्षमा करा, 5वा अध्याय आणि त्याचं 13 वचन काय म्हटले? मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 13 वचन. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. VIP लोक का आहात? कारण तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. कदाचित आपल्याला याच्यावरती खूप काही दुसरे उपदेशसुद्धा आपण ऐकले असतील, पण पृथ्वीबद्दल तो बोलत आहे. म्हणजे संपूर्ण जगामध्ये एक राष्ट्राबद्दल तो बोलत नाही आहे. तो अमेरिकेबद्दल बोलत नाही आहे, कारण तो फार बलाढ्य राष्ट्र आहे. तो चायनाबद्दल, इंग्लंडबद्दल बोलत नाही आहे. परंतु तो प्रियांनो त्याच्या VIP लोकांबद्दल बोलत आहे की ज्याला आपण म्हणत आहोत यावेळेला ख्रिस्ती विश्वासणारे लोक. त्यांना तो म्हणत आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. संख्येने कमी आहे. मोठ्या जेवणावळीमध्ये मीठ लागतं प्रियांनो, सगळ्यांना गरजेचं आहे. पण अगदी जेवणाच्या संख्येमध्ये त्या आयटमप्रमाणे जर बघितलं, त्या भोजनाच्या प्रमाणे बघितलं, तर मिठाचा भाग अगदी अल्पासा असतो. आपण देखील या भूतलावरती कदाचित ख्रिस्तीतर लोकांमध्ये आपलं जीवन जगत असताना आपण अल्प असे गणले जात आहोत. पण परमेश्वर ख्रिस्ताने विश्वासणाऱ्यांना सांगितले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? मीठ आहात पण तुमचा खारटपणा म्हणजे काय? ते पवित्र जीवन, त्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हामधून जर निघून गेलं तर परत तो खारटपणा कशाने येईल? काहीच येणार नाही. पुढं काय म्हटलं त्याने? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही आहे. तिथं प्रियांनो काही मीठ असं असायचं की जर ते समुद्रातून निघतं मीठ सगळ्यांना माहीत आहे,
परंतु ते साठवलं गेलं व्यवस्थित तर त्याचा उपयोग केला जातो. साठवलं केलं जाणं म्हणजे काय? मंदिरामध्ये चांगलं शिकवलं गेलं तर त्याचा उपयोग केला जातो. पण ते जर मीठ खाली जर पडलं तर ते परत कोणी गोळा करत बसत नाही आणि मग एखाद्या दुसऱ्या पात्रामध्ये पोत्यामध्ये भरून नाही ठेवलं जात. खाली पडलं ते गेलं, कारण अगदी विरळ असं त्या हाताला मिळतं प्रियानो. ते सगळं एक एक कण असा गोळा करता येत नाही. जर ते खाली पडलं तर गेला त्याचा प्रियानो, खारटपणा गेला. मग तसलं मीठ काय करायचे ते लोक? जपून ठेवलेलं मीठ एखाद्या मोठ्या साठवणीमध्ये आपण भरून ठेवतो. आपल्या घरामध्ये सुद्धा जर मिठाची बरणी असेल आणि ती जर पडली तर कोणी मीठ भरत बसत नाही, लगेच झाडू घेतो आणि कचऱ्यामध्ये फेकून देतो आपण. अगदी त्याप्रमाणे तो म्हणत आहे, जर ते मीठ खाली पडलं किंवा जर ते पवित्रतेमध्ये राखलं नाही, व्यवस्थित सांभाळलं गेलं नाही, तर ते पायाखाली तुडवलं जाणार आहे. त्याच्याशिवाय दुसरा उपयोग नाही. तिकडच्या भागामध्ये चिरांची दगडं, म्हणजे आज रस्ते जे आहेत ते डांबरीकरणसारखे प्रयत्न आपण पाहतो, पण त्यावेळेला मोठमोठे दगड रस्त्यांवर बसवले जायचे आणि भेगांमध्ये हे मीठ पेरलं जायचं प्रयत्न. ते अगदी मीठ म्हणजे काय, आता आपण जसं फाईन रिफाईंड मीठ असतं तसलं मीठ नव्हतं ते, पण ते खडे मीठ होतं. आणि म्हणून त्या खडे मिठाला प्रियानो 2 दगडांच्या चिरांमध्ये रस्त्यांमध्ये ते भरलं जायचं. प्रभू येशू ख्रिस्त ते म्हणत आहे, पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तोडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. पडलं ते गेलं त्याचा खारटपणा. आणि म्हणून हे वचन प्रियानो आज इतकं महत्त्वाचं आहे की ह्या शेवटच्या काळामध्ये आपण जगात असताना विश्वासणारे जर आपण म्हणत आहोत स्वतःला, तर स्वतःला जपून ठेवणं गरजेचं आहे. जगामधल्या गोष्टींमध्ये विरघळून जाऊ नका, नाही तर पायाखाली तुडवले जातात. पण जे साठवलेलं मीठ आहे त्याप्रमाणे स्वतःला, मंदिरातले आम्ही लोक, देवाच्या वचनामधले आम्ही लोक, देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन घेणारे लोक, असं म्हणून स्वतःला सदैव जपत राहायचं. जसं आपण प्रियानो एखाद्या कड्यावरून प्रियानो चालत आहोत, दोन्ही बाजूला प्रियानो दरी आहे आणि एका पायवाटेने आपण चाललेलो आहोत. थोडा जरी धक्का लागला तरी ह्या बाजूला उजव्या बाजूला नाही तर डाव्या बाजूला पडण्याची शक्यता आहे. जगामध्ये आपण हरवण्याची शक्यता आहे. त्या कड्यावरून स्वतःला अगदी सांभाळून चालवत घेऊन जाणं गरजेचं आहे. मला पडू द्यायचं नाही स्वतःला, माझ्या कुटुंबाला पडू द्यायचं नाही, मंडळीतल्या लोकांना पडू द्यायचं नाही, सावरायचं आहे प्रियानो. आणि म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जगामधले तुम्ही आणि मी मीठ आहोत प्रियानो. जे बाकीचे करतात त्याप्रमाणे करू नका प्रियानो, कारण आपल्याला तो रूपांतरित करणारे तो घेऊन जाणार आहे. ज्या प्रकारे प्रियानो आपल्याला माहिती आहे की नोहाचं जीवन देखील आपल्याला पाहायला मिळालं की 40 दिवस 40 रात्र पाऊस पडण्याआधी जे त्याच्यावर विश्वास ठेवणारा नोहा आणि त्याचं कुटुंब, ते तारवामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पाऊस सुरूच झाला नाही प्रियानो. त्या तारवाचं दार ज्या वेळेला बंद करण्यात आलं, मग त्या ठिकाणी जलप्रलय सुरू झाला. आणि मग आपल्या लहान मुलांना सुद्धा ते गाणं माहिती नाही का, फक्त 7 वाचले, दुसरं कोणी नाही वाचलं प्रियानो. किती वाचले? 8 का 7? 8 वाजले. 8 लोक वाचले. नोहाची 3 मुलं, 3 सुना, नोहा आणि त्याची बायको, फक्त 8. संख्येने कमी आहेत. आज देखील प्रियानो परमेश्वर भयंकर महासंकटाचा काळ आणणार आहे, पण त्याच्या आधी त्याच्या मंडळीला तो सुरक्षित ठेवण्यासाठी देवाचा आत्मा त्याने पाठवलेला आहे आणि तो सर्वांगीण रीतीने प्रियानो त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कार्य करत आहे. जरी आज उपासनेमध्ये प्रियानो आपण चर्च बिल्डिंगमध्ये येऊन बसत नाही, घरामध्ये जरी आपण बसत आहोत, प्रार्थना करत आहोत, तुम्ही तिथं बसलेले असताना तुमच्याबरोबर देखील प्रियानो तो बोलत आहे वचनामधून. तो याच वेळेला तुमच्याशी बोलतोय असं नाही. तुम्ही घरामध्ये कधी बसा, रविवारच्या सोडून दुसऱ्या कधी बसा, तो देवाचा आत्मा प्रयत्न करत आहे ह्या मनुष्याला, ह्या कुटुंबाला सांभाळायचं आहे आणि त्याच्या जीवनाला पुनरुत्थित प्रियानो परमेश्वर घेऊन जाणार आहे. पुढे जाऊन प्रियानो आपल्याला माहिती की त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये
लोटाचं कुटुंब देखील परमेश्वराने वाचवलं. सदोम आणि गमोर ह्या 2 राष्ट्रांवरती प्रियानो परमेश्वराने गंध पाठवले, सूर्य उगवला आणि मग त्या ठिकाणी. पण त्याच्या आधी काय झालेलं आहे प्रियानो आपल्याला माहिती आहे. उत्पत्तीचं पुस्तक त्याचं आपण प्रियानो 19वा अध्याय जर बघितला तर त्यामध्ये परमेश्वराने अगदी अद्भुत रीतीने लोटाचं त्या ठिकाणी जीवन वाचवलेलं आहे. उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि 15 वचन. पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले. दूतांनी लोटाला घाई करून म्हटले. त्यावेळेला दूत होते प्रियानो जुन्या करारामध्ये. आजच्या काळामध्ये देवाचा आत्मा आहे आणि म्हणून तो काय म्हणत आहे आज तसंच प्रियानो तुम्हाला आणि मला सुद्धा तो घाई करतो आणि त्याला सांगत असतो, वॉर्निंग देत असतो. पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेले तुझे 2 मुली त्यास घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या शिक्षेत त्याचा संहार होईल. पण तो दिरंगाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याचवर होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकांच्या आणि त्याच्या 2 मुलींच्या हातास धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. आता त्याचे जावई सुद्धा होते बरं का. 14 वचनामध्ये काय म्हटले बघा. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयास तो केवळ गंमत करतोय असे भासले. त्या काळातला लोट आणि आपल्या काळातले आपण दोघंही सारखेच आहोत प्रिया. त्याच्याशी देखील देवदूत बोललाय, देव बोललेला आहे की ह्या नगराचा मी नाश करणार आहे. आज तुमच्याशी आणि माझ्याशी देखील परमेश्वर म्हणते की येत्या काळामध्ये महाभयंकर संकटाचा काळ राहणार आहे, त्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. त्याच्या आधी तो आपल्याला वाचवणार आहे, आपल्याला घेऊन जाणार आहे प्रियानो. जसं त्या ठिकाणी आपण प्रियानो नोहाचं बघितलेलं आहे की त्या पुरामध्ये त्याचं स्वतःचं आणि कुटुंबाचं काही नाश झाला नाही, उलट ते समुद्र त्या पाण्यावरती प्रियानो तरंगत राहिले. लोटाला देखील प्रियानो त्या ठिकाणी सांगितलं. पण बाकीचे समाजातले लोक त्या जावयासारखे आहेत, ते आपल्या गोष्टींकडे लक्ष देणार नाहीत प्रियानो. पण तुमचं सांगणं आणि माझं सांगणं प्रियानो हे महत्त्वाचं आहे. असं म्हणायचं की काय सांगून उपयोग आहे त्यांना, ते ऐकणारच नाहीत. नाही, सांगायचं काम तुमचं आणि माझं आहे. त्यांचं परिवर्तन करायचं का नाही हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. आणि म्हणून असं म्हणू नका, निराशावादी होऊ नका की काय सांगून उपयोग नाही, ते काय ऐकणारच नाही. सांगितले देवाच्या वचनात. काही लोक असं पण विचार करतात, सांगितलेच हो देवाच्या वचनात, ते विश्वास ठेवणं. अरे म्हणून मग सांगायचं नाही का? नाही, तुम्हाला आणि मला ते सांगायचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला लोटाने ते सांगितलं त्यावेळेला काय झालं, परंतु त्याच्या जावयास तो केवळ गंमत करतोय असे भासले. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण वाचतो ना की प्रभू येशू ख्रिस्त त्याचं राज्य स्थापन करणार आहे, स्वर्गारोहण होणार आहे, सैतानाचा नाश होणार आहे. कदाचित काही लोकांना वाटत असेल काय चांदोबातल्या गोष्टींसारखं हे सांगतात आम्हाला. हे अरे आपण कुठल्या जगात आहोत, कोणत्या शताब्दीमध्ये आहोत, किती भारी टेक्नॉलॉजी आपली चाललेली आहे आणि तुम्ही काय देवदेवतेच्या गोष्टी आम्हाला सांगत बसता. असं करून कदाचित थट्टा उडवतील आपले लोक, आपल्याला धमक्या देखील देतील. पण लक्षात घ्या प्रियानो, दैवी आशा विसरू नका. दैवी आशा येते, आपल्याला तो घेऊन जाणार आहे. आणि या विश्वासामध्ये पिढ्यानपिढ्या गेलेल्या आहेत. आपल्या आधीचे लोकसुद्धा, पूर्वज जे आहेत, त्याच विश्वासामध्ये टिकून राहून मरण पावले. त्यांचं पुनरुत्थान होणार आहे प्रियानो. मग आपलं सुद्धा होणं प्रियानो फार गरजेचं आहे. आणि एवढ्यासाठीच प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त देखील लूक ऋषवर्तमान जर काढला त्याचा 21वा अध्याय जे आपण मगाशी वाचलं प्रियानो, लूक ऋषवर्तमान त्याचा 21वा अध्याय आणि मग पुढं प्रियानो 25 वचनामध्ये म्हटलेलं आहे. खरं तर 20 वचनापासून वाचलं तर चांगलं राहील. लूक ऋषवर्तमान 21वा अध्याय आणि 20 वचन. परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल, तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. आज यरुशलेम देखील प्रियानो सुरक्षित आहे, पण तेवढा वेढा पडलेला नाही आहे सैन्यांचा जेवढा पडणार आहे नंतरच्या काळात. म्हणजे काय, अभ्यासक असं म्हणत आहेत प्रियानो की रशिया आणि त्याचे दुसरे मित्र राष्ट्र
इस्रायलवरती चाल करून जाणार आहेत आणि संपूर्ण यरुशलेम जे आहे ते आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी मोठं सैन्य पाठवणार आहे. त्यावेळच्या परिस्थितीबद्दल भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तो म्हणत आहे, परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल. तो घेतला जाईल नाही म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त, वेढा फक्त पडला जात आहे असे जेव्हा पाहाल त्यावेळेला तो काय म्हणत आहे, ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्यावेळेस जे यहुद्यात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये, कारण शास्त्रलेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. सूड घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसात ज्या गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण देशावर मोठे संकट येईल व या लोकांचा कोप होईल. ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यास बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांची सदहद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेच्या पायाखाली तुडवतील. यरुशलेमेस पायाखाली तुडवतील. मग 25 वचन, तेव्हा सूर्य चंद्र व तारे यात चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरून पेचात पडतील. समुद्राच्या गर्जना म्हणजे काय? सुनामी येणार आहे, म्हणजे भूकंप. सुनामी कसा येतो प्रियांनो? भूकंप आल्यामुळं. हे आता आपल्याला आजच्या काळामध्ये कळतं आहे की भूकंप समुद्रामध्ये कुठेतरी झाला तर त्याच्या लाटा तयार होतात आणि त्या इतक्या भयंकर होणार आहेत की त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की त्याच्या भयंकर गर्जना होणार आहे त्या लाटांचा. आज देखील प्रियांनो आपण पाहतो की जर सुनामी आली तर समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी प्रियांनो असलेले कितीतरी लोक लाखोने मरून जातात, बिल्डिंग्स बुडून जातील. आज कितीतरी उंच बिल्डिंग्स माणसाने बांधलेले आहेत, त्याहीपेक्षा प्रियांनो फार मोठ्या रीतीने समुद्रामध्ये लाटा तयार होणार आहेत, सुनामीच्या लाटा येणार आहेत. अख्ख्या बिल्डिंग्स प्रियांनो झाकल्या जाणार आहेत. म्हणजे किती उंच लाट असणार आहे प्रिया, म्हणजे किती मोठा भूकंप होणार आहे तेवढ्या प्रमाणामध्ये प्रियांनो त्या लाटा तयार होणार आहेत आणि त्या लाटा संपूर्ण रीतीने या बिल्डिंग्सला, समुद्राच्या किनारे असलेले सर्व जमीन देखील प्रियांनो सगळी काही पाण्यात जाणार आहे. म्हणून तो म्हणत आहे, तेव्हा सूर्य चंद्र व तारे यात चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्र घाबरून पेचात पडतील. 26 वचन, भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टाची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणमुख होतील. नुसत्या धास्तीनेच अरे बापरे करून माणसं तिथंच मरून जातील. आकाशातील बळे डळमळतील. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. या गोष्टीस आरंभ होऊ लागला तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्तिदाता जवळ आला आहे. इस्रायल लोकांना तो सांगत आहे. त्या मोठ्या महाभयंकर काळामधून त्यांना जावं लागणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. त्यावेळेला तुम्ही घाबरू नका, धैर्य सोडू नका. बाकीचे नुसते विचार करूनच त्यांना प्राण सोडावे लागतील, काही त्या घटनेमध्ये मरून सुद्धा जातील, पण तुम्ही सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा. म्हणजे काय? तुमचा मुक्तिदाता जवळ येतोय, हा प्रसंग जवळ आलेला आहे, हे लक्षात घ्या, तो म्हणत आहे. आणि म्हणून प्रियानो, ह्या प्रकारे पाऊल थेसलोनिच्या प्रियानो मंडळीला देखील तो धैर्य देत आहे, त्यांना तो सांत्वन देत आहे. आणि मग त्या 18 वचन, पहिले थेसलोनी 4 अध्याय आणि 18 वचनामध्ये म्हणून तो म्हणत आहे, म्हणून या वचनांनी एकमेकांचं तुम्ही सांत्वन करा. ही वचनं एकमेकांना सांगा की आपले प्रियजन जरी ते आज मरण पावत आहेत, जसं मी मागाशी सुरुवातीला म्हटलं प्रियांनो की मंडळीतल्या लोकांना गडबड व्हायला लागली. अरे पावलाने तर सांगितलं होतं ख्रिस्ताचं राज्य येणार आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये सगळे भाग घेणार आहोत, पण आमचे प्रियजन तर मरण पावत आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या सुवार्तेवरती त्यांनी विश्वास ठेवला होता आणि त्याप्रमाणे जगत असताना एकदम अशा गोष्टी घडल्या. मग पावलाला पत्र लिहावी लागली आणि त्या पत्रामध्ये प्रियांनो तो वेगवेगळ्या रीतीने त्यांना प्रोत्साहन देत आहे. शिष्यांना देखील प्रियांनो ही उत्सुकता होती
आणि शिष्यांना उत्सुकता असल्यामुळे आपण लूक वृषभवर्तमानामध्ये प्रियानो थोडक्यातच आपण लवकर थांबूया. लूक वृषभवर्तमान त्याचा 21वा अध्याय जर आपण काढलात, लूक 21वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 7व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचत आहे. आणि तिथं म्हटलेलं आहे, तेव्हा त्यांनी त्याला विचारले, गुरुजी, या गोष्टी केव्हा घडून येतील आणि ज्या काळी या गोष्टी घडून येतील त्या काळाचं चिन्ह काय? तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे आणि मी तो काळ जवळ आला आहे, मीच तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील, त्यांच्या नादी लागू नका. आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याच विषय ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे आवश्यक आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही. पुढं काय म्हटले? मग त्याने त्यांना म्हटले, राष्ट्रांवर राष्ट्रे, राज्यावर राज्य उठले, मोठमोठे भूकंप होतील, जागोजागी मऱ्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. म्हणजे कोण? यहुदी लोकांचा. तुम्हाला सभास्थाने व तुरुंग यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी यांच्यापुढे माझ्या नावासाठी नेतील. यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करावायचा नाही असा मनाचा निर्धार करा, कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरोधात बोलण्यास तुमचे कोणतेही विरोधक समर्थ होणार नाही. किती सुंदर रीतीने इस्रायल लोकांबद्दल तो म्हणत आहे प्रियानो, कारण विश्वासणारे मात्र घेतले जाणार. जगामध्ये देवाच्या दृष्टिकोनातून 3च गट आहेत प्रियानो, लक्षात घ्या. आज कदाचित धर्म गणले जातात, तो कोणत्या धर्माचा, हा कोणत्या धर्माचा आणि त्याच्यापेक्षा खालच्या पातळीचे लोक त्याच्यापेक्षा काय आहेत की ते काय म्हणतात, तू कोणत्या जातीचा. भारतामध्ये जात आहे, जगामध्ये धर्म आहेत, पण देवाच्या दृष्टिकोनातून 3च प्रकार आहेत प्रियानो. आणि ते 3 प्रकार कोणते? एक तर यहुदी, दुसरे परराष्ट्रीय. यहुदी म्हणजे त्याचे लोक, इस्रायल लोक. दुसरे म्हणजे कोण? परराष्ट्रीय लोक. की यहुदी सोडून जेवढे लोक आहेत भूतलावर ते सगळे परराष्ट्रीय लोक. आणि तिसरा गट आहे तो म्हणजे ख्रिस्ती लोक, विश्वासणारे. आता या 3 गटांचा विचार करा देवाच्या दृष्टिकोनातून, पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून. यहुदी लोक आहेत, परराष्ट्रीय लोक आहेत आणि ख्रिस्ती लोक आहेत. या 3 गटातील लोकांना, कोणत्या लोकांना याच्यामधून सुरक्षता मिळणार आहे? कोणते लोक महासंकटाच्या काळात जाणार नाहीत? यहुदी लोक जावंच लागणार आहे प्रियाला, कारण भयंकर अशा काळामधून तुम्ही जाताल हे आपण आत्तासुद्धा वाचले शुभवर्तमान वेगवेगळे आहेत. यहुदी लोकांना जावं लागणार आहे ते 7 महावर्ष महासंकटाच्या काळामध्ये. परराष्ट्रीय लोक ते तर कायमचे तिथे आहेत प्रियाला. पण यामधून वाचणार कोण आहे? तर फक्त मंडळी. संख्येने लहान आहे, छोटी आहे, कमी संख्या आहे, परंतु ती मात्र घेतली जाणार आहे. आणि म्हणून ती दैवी आशा तुम्हाला आणि मला आहे प्रियानो, की तुम्ही आणि मी वाचवले जाणार आहोत. आपण VIP लोक आहोत, इम्पॉर्टंट लोक आहोत, म्हणून हा देवाचा आत्मा दिलेला आहे. आणि ती दैवी आशा निर्माण केलेली आपल्यामध्ये की आपल्याला प्रियानो देव पुनरुत्थान, मेलेले लोकांचं पुनरुत्थान, आणि जर आत्ता आला तर आपलं रूपांतर होणार आहे प्रियानो. ही दैवी आशा आपल्याला आहे. याकडे प्रियानो आपण विशेष लक्ष द्या. माझा विश्वास आहे या वचनातून आपण प्रियानो खरोखर अधिक वाचत राहावं, शिकत राहावं, स्वतःला सावरत राहावं. जगामध्ये वाहून जाऊ नका प्रियानो, जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटून जाऊ नका. त्यापासून नेहमी स्वतःला अलिप्त ठेवा. त्यांच्या विचाराप्रमाणे वागू नका, त्यांच्या चालीप्रमाणे करू नका प्रियानो, परंतु आपले विचार, आपली चाल चलवणूक ही पवित्रतेच्या मार्गामध्ये आहेत. VIP लोक आहोत, इम्पॉर्टंट लोक आहोत, देवाचा पवित्र आत्मा दिलेला आहे, दैवी आशा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेली आहे. त्याप्रमाणे प्रियानो वचनानुसार आपलं जीवन स्वतःचं प्रियानो घडवत राहा. ही देवबापाची इच्छा आहे, कारण त्याने तुम्हाला आणि मला
प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावर त्याचं पुत्र रक्त शरीर त्याने आपल्याला दिलेलं आहे, पुनरुत्थित झालं त्यानंतर. एवढं जर प्रेम आपल्यावर तो करत आहे तर आपण कितीतरी पटीने प्रियानं देवबापावर प्रेम करणं गरजेचं आहे. देवबाप करू प्रियानं या वचनामधून तुम्हाला आशीर्वाद प्रार्थना करूया. थोरानुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानतो या सुंदरशा वेळेसाठी. तुझी कृपा दया दिली आणि दैवी आशा, ती दिव्य आशा प्रभू तू आम्हाला दिलेली आहेस. खरोखर प्रभू, तो पवित्र आत्मा या जगामध्ये तू यासाठीच दिलास की ज्या प्रकारे प्रभू तू खरोखर नोहाचं तारण केलंस, त्याच्या कुटुंबाचा बचाव केला. लोटाचं देखील प्रभू तू देवदूतांच्याद्वारे त्याला हात बाहेर काढून काढलंस प्रभू आणि मग नाश केला. आज या भूतलावर आम्ही जगत असताना आम्हाला देखील तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू तू देत आहे आणि या भूतलाच्या सर्व घडणाऱ्या गोष्टींपासून आमचा तू बचाव करणार आहेस. आजही प्रभू तू करत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. मंडळीतील सर्व लोकांना या प्रभू परमेश्वरा भयंकर अशा वातावरणामधून तू सांभाळत आहे, सहाय्य करत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. ये प्रभू, आज पुन्हा एकदा आम्ही या वचनाच्या प्रकाशामध्ये स्वतःला सावरून धरावं आणि जगातल्या गोष्टींमध्ये नाही तर तुझ्यामध्ये, विश्वासामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये प्रभू आम्ही स्वतःला अधिक वाढवावं, घडवून घ्यावं स्वतःला. आणि खरोखर प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन म्हणजे मंडळीचं रूपांतर याकडे लक्ष लावणारे, याकडेच वाट पाहणारे लोक आम्ही असावं म्हणून तू सहाय्य कर. आज तुझ्या मंडळीला, तुझ्या प्रिय लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जिथे बसलेले आहेत, तुझ्या या विश्वासणाऱ्यांना पवित्रतेमध्ये चालण्यास आणि वचनात वाढण्यास मदत कर. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एक प्रार्थना. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणे प्रियांनो आपण, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमा असते आणि जसे आमच्या ऋणी असरून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हा सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. देवाची स्तुती असो. धन्यवाद. सगळ्यांचा आभार मानत आहे. पुन्हा एकदा आज संध्याकाळी 6 वाजता प्रेयर संडे स्कूलमध्ये आणि उद्या तरुण संघ आहेत, परंतु बाकी मंडळीतले सर्वजण त्यामध्ये भाग घेऊ शकतात. बायबल क्विजमध्ये कृपा करून त्यामध्ये भाग घ्या आणि पुढच्या आठवडी प्रेयरना आपण भेटणारच आहोत. थँक्यू. आभार मानतो.